तर आमचा खूप दिवसाने प्लॅन होता अक्कलकोटला जाण्याचा, तरी आमचा 1 महिना गेला होता. मी ह्यांना बोललो होतो की जाऊया करून, पण कामधंदे येत होते आणि अडचण येत होती, त्यामुळे आम्ही पुढे करून आज आमची तारीख फिक्स झाली आहे. आज तारीख आहे 19 तारीख आणि 19 तारीखला स्वामी समर्थांनी शेवटी आम्हाला बोलवलं आहे, तर आम्ही चाललेलो आहे. स्वप्नीलनी पण आम्ही सुट्टी घेतली, जाऊन असेल काहीतरी स्वामी समर्थांनी बोलवलं तर जाऊन येऊया. आज किती वर्ष आम्ही वर्षभर तरी जायचा प्रयत्न करत होतो, पण आज आमचं फिक्स झालं आहे आणि थोडं खुश. कधीतरी माणसाने फिरावं लाईफमध्ये, एन्जॉय करावा, तर आम्ही आज देवदर्शनाला चाललो आहे. देवाने आमचा हा काकलेली आहे अशा तऱ्हेने. स्वप्नील, तुझा काय विचार आहे? आपण अक्कलकोटला चाललो आहे, तर आला आहे पहिला ट्रेननी प्रवास करतो आपण, आणि आम्ही हा ट्रेनने आम्ही असं कसं गेलो नाही. सोलापूर फर्स्ट टाइम झाला अक्कलकोटचा प्रवास, आणि आपल्याला काही इकडचं जास्त काय माहिती नाही. शेवटी देवाच्या ग्रुपमध्ये आम्हाला ते आमची तिकीट पण बुकिंग नव्हती, तरी पण आम्हाला बसायला सीट वगैरे भेटले. बघा SP जागा भेटले स्वामींच्या ग्रुपेने. आता विंडो सीट भेटले, वरती हवा वगैरे एकदम मस्त भेटलाय स्वामींच्या ग्रुपेने. आणि भाऊ, तुला काय वाटतं अनिकेत, तू चाललायस तर तू अक्कलकोटला जाऊन आलायस की पहिल्यांदाच चाललायस? असं काय तुला? जाऊन आलो आहे तसा. ट्रेनने पहिल्यांदा चाललोय मुंबईतून. मी बाय रोड गावावरून गेलो. तरी आपण सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचू असं वाटतंय आता तुला? आपण सकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत पोहोचू. ही ट्रेन 7:30 पर्यंत पोहोचते, पण तिथून अर्धा तास रनिंग आहे. तू गेलेलास कधी? नाही, मी नाही गेलो, पहिल्यांदाच चाललोय. कारण आता तुम्हाला सांगतो ना, गरमी पण एवढी आहे ना खूप, त्यामुळे आम्ही त्रिफोर आणि शर्ट घातलेला आहे. त्रिफोर आणि शर्ट घातलेला आहे, कारण का खूप जाम गरमी. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर जायचं असेल ना, तर कमीत कमी जानेवारी-जुलैच्या 2 महिन्यामध्ये जावा तुम्ही गावाला. कारण आता तुम्ही मेमध्ये जाणार ना, तर खूप गरमी आहे. आणि आम्ही जूनमध्येच चाललो आहे, पण जूनमध्ये आज या टायमिंगला पाऊस नाही आहे, त्यामुळे आज तारीख 19, तर एवढं गरम होतं. त्यामुळे तुम्ही पण काय असेल ना, सिवलेस किंवा शॉर्टवर जेव्हा काय बसताना प्रॉब्लेम नको व्हायला, एवढं गरम होतं आहे. तर गरमी खूप आहे, खूप म्हणजे खूप प्रचंड गरमी. आम्ही 2च बॅगा घेतात, तुम्ही पण जास्त बॅगा घेऊन येऊ नका, कारण गर्दीमुळे ना आपल्याला जाता येत नाही कुठे. अशा कम्फर्टेबल जर तुम्ही त्रिफोर आणि शॉर्ट्स घातलात ना, तिकडे जाऊन जर कपडे चेंज केलात तर तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल. ठीक आहे, आणि आता आम्ही जातोय. बाय. अशा तऱ्हेने सकाळी तुम्हाला भेटू स्वामी समर्थांच्या मंदिरात भेटू. स्वामी समर्थ. आता जस्ट आम्ही अक्कलकोट स्टेशनला उतरलेलो आहे, तर आता अक्कलकोट स्टेशनवरून आम्ही आता जस्ट बाहेर जातो आहे. बघूया गाडी वगैरे काय भेटते आहे. आणि स्वप्नील आणि अनिकेत, आपल्याला काय माहीत नाही गाड्यांचं. कुठं जायचं रे? इथून बाहेर. ठीक आहे. आता इथून काय आपल्याला ST काय बघतो आता, रिक्षा वगैरे ऑटो दिसतं इथून. मंदिरात जायचं आहे. किती घेणं? चला, मंदिरात जाण्यासाठी आता आम्ही जातो. 50 रुपये बोलतात. जाऊया ना रे? अनिकेत काय बोलतो तू? 50 तिघांचे 50 की एकाचे 50? पहिले विचार. बघू, कन्फ्यूज झाला. स्वप्नील अरे तू व्हिडिओ चालू आहे की? चालू आहे. कुठं बसणार? जागा नाही, बरोबर नाही बोलण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो या गावामध्ये डुएल कॅमेरा घे ना. डुएल कॅमेरा घे. त्याला माहिती बघा गाव कसं आहे बघा, एकदम म्हणजे एका साईडला पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे गावठी कुत्रा. गावात दुष्काळ असल्यामुळे पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे कमीत कमी ते 100 रुपये घेतात एका माणसाची आंघोळ करायचे. तर आता ह्या काकींच्या बरोबर आम्ही चाललो आहे आंघोळीसाठी. हा रस्ता आहे. आता आलो. चला रे. कॉलगेट घेतली का रे? इथं आम्ही आंघोळ करून. ओके. हीच का की वरती जायचं आहे? हो ठीक आहे. बघा आता बिल्डिंग. हो चालेल. आम्ही आंघोळ करायला चाललोय. आणि छोट्या रूम आहेत. कुठली रूम रे? हां, ठीक आहे. ओके. म्हणजे बॅगा आहेत, पण ठीक आहे, चालेल. आंघोळीसाठी पण दाखवतो तुम्हाला. आंघोळ करूया, नंतर स्वामी समर्थ दर्शन करतो. तुम्हाला दाखवतो आम्ही स्वामी समर्थ दर्शन. महाराज की आम्ही असं तऱ्हेने या रूममध्ये आलो. पंखाला होतं ठीक आहे. दर्शनाला निघतो आता. आमची आंघोळ वगैरे झालेली आहे. अशा तरी फ्रेश झालो आहे, कपडे वगैरे घातले आहेत नवीन. बघा स्वप्नी टकाटक एकदम टकाटक. आता आम्ही अशा चाललो आहे. आणि ह्या बघा गावामध्ये अशा तऱ्हेने होतो. बघा मस्ती बघा, सुंदर दृश्य बघा. हे बघा पेंटिंग बघा कशी केली गावावरती. अशी गावची काही घरं आहेत. हे बघा ह्या साईडला अक्कलकोटला अशी घरं आहेत व्यवस्थित मस्तपैकी.
आणि गावाला असे पाण्याने काकी वगैरे कपडे वगैरे धुत आहेत. तर तुम्हाला दाखवतो अक्कलकोटचे गाव वगैरे कसे असतात. कचरा गाडी वगैरे आहे आणि ह्या म्हशी बघ काहीतरी खात आहेत. काय रे खाद्यपदार्थ माहिती आहे काय? ठीक आहे बघू. सगळी हा 7-8 म्हशी आहेत गावामध्ये आणि गाव असं एकदम मस्त सुंदर असं गाव वाटतं आपल्याला. हे इकडून कुठं आलात? इकडून या. आणि हे रस्ता चुकलेत, हे पावरलेत दोघं जण. आता अक्कलकोट स्वामी समर्थाचे आम्ही दर्शनाला चाललेलो अशा तऱ्हेने. स्वामी माहिती आहे ना, इथेच आहे ना, मंदिर जवळ आहे ना, तुम्हाला दाखवतो मंदिर. आता आम्ही बाजारपेठे साईडला आलो. स्वामी समर्थ अक्कलकोटच्या मंदिरच्या रस्त्याने चाललो, दाखवतो तुम्हाला. स्वामी समर्थाच्या मठाच्या इथे जाणार रस्ता आहे, करून तुम्हाला दाखवतो मी. आणि गावामध्ये म्हणजे इकडे कसं जास्त बोलतात ना, एक डेव्हलपमेंट नाही आहे गावामध्ये, कारण दुष्काळ भाग बोलतात आहे त्या ठिकाणी आहे. मग नाश्ता वगैरे करू नंतर आपण. आधी बघू, रस्त्याला काय नाश्ता दिसत नाही इथे, तर बघू आता काहीतरी हलकंच खाऊया. मी तर म्हणतोय हलकंच काहीतरी खाऊ, पोटाला म्हणजे त्रास नाही होणार आपल्याला जायपर्यंत, असं काहीतरी. आम्ही वाटलं अनिकेत ऑटोमध्ये पहिल्यांदाच बसला असेल एवढा. आम्ही बाईकवरती टिबल सीट बसायचो, पण आज रिक्षामध्ये पहिल्या सीटवर टिबल सीट. मजा आली, एन्जॉय एकदम. असं तुम्ही पण या, तुम्ही पण एन्जॉय घ्या, तुम्हाला पण बरं वाटेल. इकडे थोडा गावच्या एक वातावरणात येऊन एक वेगळीच मजा वाटते. थोडं स्वतः म्हणजे कसं मुंबईमध्ये आपण त्याला फिरतोच हो, गावामध्ये जरा फिर फक्त एवढंच की जरा पैसे जास्त घेतात, कारण का इकडे गाड्याची जास्त सोय नाही आहे. एस टीला जास्त एस टी जास्त म्हणजे जवळ येत असं काही नाही, त्यामुळे 50 रुपये आहेत रिक्षाचे पर पर्सन हे पेट. आता काही सकाळपासून नाश्ता नाही केला आहे, तर अनिकेत बोलतोय चाय घेऊया. तुम्हाला दाखवतो गरम गरम चहा मावशी बनवता इथे. चहा अक्कलकोटचे इथे चहा. काय बोलत रे? चाय बोलत ना, 2 चाय घ्या. तुमचं टेबल इकडे आहे की कसं आहे बघा, विचारलं काय आधी माहिती आहे का? चुकून डोसेवाले काकी 2 चाय द्या ना, 2 चाय. मध्ये काहीतरी भांडणं चालले तर हे तो दाखवतो. आमचं स्वप्न दाखवतो. घे ना हे. काय समजत नाही, बावरले ते. ठीक आहे, पुढे चल जाऊया. काकी आपसामध्येच भांडणं करते, तुम्हाला दर्शन घेऊन आणि हा मार्केट स्वामी समर्थांचा. आता आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललोय मठामध्ये, तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या दर्शनाचा मार्ग दाखवतो मी. हे बघा, श्री स्वामी समर्थ अन्न मंडळ आहे. सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत. अक्कलकोट काय वाहन पार्किंग म्हणजे पार्किंग लावण्यासाठी आहे. पार्किंग एरियाच्या जस्ट समोरच आहे. पार्किंग एरियाच्या समोरच आहे बघा. तुम्हाला उभा आहे ना आमच्या बॅक साईडला, तिथून आम्ही दर्शनाला जाणार आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. चल रे. गर्दी जर वाटते, आणि गर्दी असं आहे का? नारळ घेतलाय मी, काय घ्यायचे का? फुलं वगैरे घेतोय. फुलं घे घे. फुलं घ्यायचं होतं फक्त. हार घे नाही, हार घे. काय घे नाही बघ ना. ए पुढे काय नाही भेटणार बघा. खूप गर्दी आहे लोक दर्शनासाठी. ए काय बोलतोय रे अनिकेत? हे अनिकेत इथे घेऊया थांब. ए काकुळा तू फुलं घ्यायचं फक्त, त्याला फुलं घ्यायचं. थांब ना घेत तिथे घे. चल हे बघ इथे 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 बा. आता हार घेतो आम्ही स्वामी समर्थांच्या इथे. काय घेतो? हार कसा आहे? मग फुलं घे. फुल चाफ्याचं फुल पाहिजे. चाफ्याचं फुल पाहिजे होतं आहे का? नाही चाफ्याची फुलं नाही रे इकडे. हे स्वामींचं मंदिर आहे, इथे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. इथं आता आम्ही चप्पल काढतो. दोन्ही साईडला चप्पल काढण्यासाठी आहे. चप्पल काढतो. आणि काय चप्पलचा नंबर घेतो नाही चप्पल. आपली चप्पल 15 नंबरमध्ये. ठीक आहे सर. स्वामी समर्थांचा मठ आहे
आणि आता या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करतोय बघा. आणि इथून रांग लावलेली आहे. मंदिर मोबाईल नाही वापरायचा आहे? वापरायला आहे की नाही मोबाईल? अरे मोबाईल वापरायला आहे की नाही? मला काय याला विचार. हां मोबाईल गर्दी वाटत नाही मला तरी. बघा हे मंदिर. मठाजवळ आलेलो आहे आम्ही. व हा वटवृक्ष आहे पुरातन काळ. थोडी गर्दी आहे बघा. पकडा मोबाईल आणि आता ठेव. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता प्रसादी आणि काही गोष्टी खरेदी करण्यासाठी आम्ही हे बघा प्रसादी घेतली. तुम्हाला दाखव. अजून काय घ्यायचं का रे तुला? प्रसादी तर घेतलेली आहे बघा. श्री स्वामी समर्थांचे फोटोज वगैरे छोट्या मुलांसाठी खेळणी आणि प्रसादी वगैरे आहे मार्केटमध्ये. आम्ही ओटी घेतली होती पण ओटी घेऊन आपल्याला फायदा नाही तिथे घेऊन, कारण ते एका साईडला ठेवतात काढून. खरेदी करायची असेल तर चांगलं आहे खरेदी करण्यासाठी. मग कसं बाकी प्रसादी म्हणजे इथे पेढे आणि कुरमुरे हे दोनच गोष्टी आहेत. हे व्हाईटवाले पेढे टेस्ट करायला पाहिजे तरी स्वप्नील आपल्याला. आतमध्ये ताजे पेढे दिसत होते चांगले. बाहेर गेलो तिकडे सुक्यावर. या समोर तिकडच नाव काय घेतोय? दर्शन घेऊन परत आम्ही घरी जाण्याच्या मार्गाने बाहेर पडतोय. प्लीज दादा आपल्या बाईकसाठी गार्डन बेल घेतोय. गार्डन नाही रे, गार्डियन बेल बघूया कशी आहे स्वप्नील. कितीला आहे? 50 रुपये बोलतं. घेतोयस का? नको नाही घेतस? ठीक आहे चल. टमटममध्ये बसलो आहे. आता स्टँडवर जातो सोलापूरला जाण्यासाठी, रेल्वे पकडण्यासाठी. तर आता आम्हाला गाडी आहे 12:30ची. तर आमचं दर्शन वगैरे होऊन सगळं झाले. नाश्ता केला आम्ही. नाश्त्यामध्ये आम्ही डोसा आणि पुरी भाजी खाल्ली आहे. कसं वाटतं टमटममध्ये तुला? पहिल्यांदा बसलोय का? अगोदर पण बसलोय मी. असं काय नाही गावाला. पण आपल्या गावाला असं नसतं आपल्या का? गावाला कुठे पहिल्या आता काही ठिकाणी बंद झाल्या. मोगल काढलं तर बरं होईल जरा. हा आता कसं राहावंस टमटम मध्ये बसलास की नाही कधी? बसलोय. अलिबागला आपल्याला भरपूर वेळा बसलोय. अलिबागला वगैरे ते वेगळं असतं ते टमटम. हे कसं याची फिलिंग वेगळी आहे. या बसल्या आमच्या गावाला अजून काय आमच्या गावाला असं काय नाही. कोकणा साईडला हे काय नाही. गावच्या टमटममध्ये म्हणजे माणसाचा घरगत नाही भरत. गावच्या टमटममध्ये माणसाची दाबून भरली जातात. अक्षरशः कोंबडी जातात. एक वेगळं गावाकडचं हलतो बघा, किती हलतो बघा. कसं वाटतं तुला टमटममध्ये? आता काय मग मुंबईला गेल्यानंतर स्वामीचं दर्शन तर झालंय. आमचं दर्शन झालं. आम्ही नशिबात होतो. अजून बरंच काय फिरायचं आम्हाला. हे ना कोकण फिरायचं. त्याला मला बाईकने फिरायची इच्छा आहे. काही मित्रांमुळे आम्हाला यायचं फिरायला. ठीक आहे. आता आमचं नेक्स्ट पॉईंट असणार आहे महाराष्ट्राला जाणार आहे. उज्जैनला जाणार आहे आम्ही. तिकडेची इच्छा झाली तर बघा तुम्हाला. आणि हे बँक शाळा मुलं शाळेत हे 2 व्हीलर बाईक हिरो हॉंडा. चला मग भेटू आपण ट्रेनमध्ये सोलापूर. गावामध्ये खूप ऊन आहे बघा त्या साईडला, अक्कलकोट साईडला एकदम रोड खूप चांगले आहेत. मुलं शाळेतली मुलांना पण खूप त्रास होत असेल या उन्हामधून. सोलापूर स्टेशन हां सोलापूर स्टेशन आहे. अरे सोलापूर स्टेशन आहे. तो बोलत होता यार. हा कुठं होणार आहे आपल्याला?
गाडावर. पण असं आता आम्ही सोलापूर